समिंदराची माया आहो चंदनाची काया समिंदराची माया अशी आहे माझी देवी माया का अशी आहे माझी देवी माया का संकटाला येते हो बघाया धावूनी माऊलीची माया सुखायाची छाया दिली माझ्या मायानं सर्व भगताला दिली माझ्या काने सर्व भगताला अशी आहे माझी देवी माया का चंदनाची काया समिंदराची माया अशी आहे माझी देवी माया का बामनोळी गावात मांडलं तिथं ठाण टाकलं तिथं शान तिनं रवलं तिथं निशान तायाचं भूषण माझ्या देवीला आका माझ्या माईला वनकाशी लिंगाला अहो चंदनाची काया समिंदराची माया अशी आहे माझी देवी माया का श्री मुर्शिदाचा मामाचा वरदास माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या तुझ्या ढोलावर सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान कुणाला सुंबरान कुणाला पाटीलाच्या देवाला माझ्या जन्मभूमीला पाटीलाच्या देवाला माझ्या देवचरण बांधून मारी कोणाला हळ्या मारी कोणाला कैलासवासी बाबेगा माझा मन बाबा शाहीर आयुष्याच्या भंडगर चंदनाच्या जीव करून जात माझ्या वाटला धर्माच्या गाण्याला धर्माच्या गाण्याला बाबा सोडल्या जागाला लावल्या केतेला बेगा लावल्या केतेला अंकल मकदा शिव
धुन बाबा हंड बाबा घेऊन हंड बाबा घेऊन राजा याच्या आदरे बाबा प्रमाण सात ताळ माळीला उन्हाळ्याच्या कायाला निघून आल्यात निघून आल्यात एवढ्या एवढ्या टायमात मला याला लागेला नका स्वरावंतीला धुन बाबा दाशागा धुन बाबा दाशागा राजाला मात्र दाशी सांगत गेल्या त्यावेळेला तुमच्या लेकीनं मोठं पाप केलं त्यावेळेला मोठं तप धरलेला आहे बरं का दांडक तप धरलंय म्हणा जाऊन होय गेल्या कशाला तप धरायला दांडक तप धरलंय लगीन की करून घे म्हणताना केलेलं नाही मात्र आणि 5 महिन्याची गरवार आहे बरं का असं म्हटल्यानंतर राजाला मात्र तळवेच्या आगीनं मस्तकाला जायला लाल झालेला असायला काही करायचं म्हटलं ह्या धर्माच्या लेकीला लगीन करून घे म्हणून सांगितलं ऐकलं नाही सगळ्या गावानं सांगितलं अगं बाई लगीन करून घे होय काय ऐकायला तयार नव्हती तप धरले काय म्हणलं असलं धर्माची लेख मात्र त्या वेळेला धर्माच्या लेकी पुढे सती पुढे शरपान चालना नावेला झाला म्हणून गेली तपाला जाऊन मात्र असलं तप धरलं हिला ठेवून उपयोगाची नाही हिला मात्र त्या टायमाला हिचा मात्र मृत्यू केला पाहिजे त्याच वेळेला नाही हिला हिच्या भावाला मी मारून टाकायची म्हणून त्या घंकाळ दाचेला बोलवून घ्यायला आणि लागला होता राजा बोलायला बायानो तुम्ही दुर्गीनी 2 हंड दुई शिराला लावायचं आणि गंगाधोरा मंदिर जवळ जायचं एका हंड्याला 7 कडे द्यायचं इतकं गरम पाणी करायचं की जळून ती बाळ आणि माझी धर्माची लेक मिली पाहिजे जळून मिली पाहिजे असं मात्र करायचं म्हणून त्या 2 दाशी निघून गेल्या 7 ताल माळीला 2 हंड घेऊन त्या टायमाला पाहिजे की तेवढं तुम्हाला बक्षीस देतो तुम्ही काही काळजी करू नका म्हणून मात्र त्या टायमाला जसं निघून जायला तेवढ्यात गंगा सरावती त्याशी काय लागली होती बोलायला माहितीये का हे बरं मला ह्याला ती गा मला ह्याला लागल्यावर सांगा ह्याला ती गा सांगा ह्याला लागल्यावर तुम्ही केलं माया पाणी घालायला जावावं म्हणून आम्हाला पाठवलं म्हणून आम्हाला पाठवलं
गेल्या गंगा स्वरावंती किंवा निघून गेल्या गंगा स्वरांती बोला अगं बाय तुम्ही आणि लगेच कसं काय माघारी आला सा काय सांगायचं गंगा तुला तुझ्या बाला आम्ही जाऊन सांगितलं तुमची लेख 5 महिन्याची गरोदर आहे असं म्हटल्यावर तुझ्या बाला किती आनंद झाला बघ जावा म्हणलं आता आता आणि माझ्या लेकीला पाणी कांजी घालून यायचं म्हणून आम्हाला जाऊन दिलंय किती दिवस झाले तिला कोणी पाणी कांजी घातलेलं नाही तिचं अंग टाकून गेला असं तिला मात्र पाणी घालून या जावं म्हणून 2 हांडे घेऊन मात्र आम्ही आली बरं का तुला पाणी घालायला काय करायचं आम्ही नंतर आलंच पाहिजे की आम्हाला नोकरी करायची आहे होय बरोबर आहे करता या 2 लाखांनी खंकार दाच्यानी 3 जगाला मांडायला आणि 2 हांड मात्र 2 चोरी करून ठेवायला 2 हांड मात्र 2 चुलीवर ठेवायला हांड्याला जाळ लागली होती घालायला त्या टायमाला कोणाचं काय लाकडं थोडे देवी बिरू होय बरोबर आहे धडा दळ घातला बाबा आणि पाणी लागलं उकळायला आणि 7 कड बघा 7 एक बाबा हांड्या लागा एक बायानी ज्ञान बायानी जवळ बागा दाशनी या 2 गंगलाया बोलत गंगलाया हा कहाण्या बघा पाणी देवा घालायाला पाणी देवा पाणी देवा घालायाला पाणी देवा पाणी फुलाया जसं मात्र अशाने 7 काढून 2 हांड्याला आणलं त्यावेळेला पाणी तापले का बघ पाणी तापले का बघ तिनं पाणी तापले का बघून हात घातलं ते बॉटल तिचं गळून पडलं होय आगा म्हणणे काय झालं होय म्हणून मात्र तिने पाणी घालताना आपले हात गळून पडल म्हणून त्यांनी काय केलं माहिती का एका लाकडाला लोटकं बांधून तिची इळणी तयार केली आणि त्या गंगा थोडा वंतीला नाणी तर बसवायला हांड नेऊन ठेवायला पाणी लागलं त्या घालायला अगे इळणी कशाला केल्या तुझ्या बाजी आम्हाला ताकीद आहे माझ्या लेकीच्या अंगाला हात लावायचा नाही लांब न पाणी घालायचं म्हणून होय अंगाला अजिबात हात धक्का सुद्धा लावायचा नाही होय पाणी लागल्या घालायला थोडं बंद पोटातल्या गर्भाला जर ही गरम पाणी माझ्या माताच्या अंगावर जर पडलं मी आणि माझी माता शंपलवारी आम्ही मरून जाईल म्हणून त्या पोटातल्या गर्भानं काय करणी करायला विरो काशी माझ्या या लिंगान पोटात आल्या या गर्भानं विचार केला या मनाला विचार केला या जनाला माझ्या मेघाया माताच्या अंगावर या पाणीवर पडलं तया माता जळून लाई विनागामी वगा पुरे कात्या होई विचार केला या देवाने वन काशी लिंगाने देवाने अंगावर पाणी पडल तेवढा भगवंतानं
गार केलं होतं बर्फासारखं गार करायला लागला होता फ्रीज मध्ये ठेवल्या त्यावेळेला गंगा लागली मला ग बायानो अगं काय जाणं नव्हतं का काय एवढं पाणी गार काय घाला लागला की मला एवढं म्हणल्यानंतर त्या दाशाने कोरडं पडलं आगा म्हणजे एवढं सटकड हांड्याला आणल्या तर ही म्हणजे पाणी गार आहे पिकीने काय केलं त्या हांड्यात हात घातला कोपरावरनं गळून पडला जसा कोपरामध्ये गळून पडला तर आग लागू द्या बक्षिसाला होय अंघोळ झाल्यानंतर गंगा चौरावंतीनं आपल्या झिंग्या अशा अशा करून झाडल्या त्या झिंग्यातलं पाणी ह्या दोन्ही दाशींच्या तोंडावर पडलं बचक सारखं फळ उठलं तोंडावर बचक सारखं फाड उठला दोन्ही दाशासनी भेल्या होत्या जीवाला विचार केला म्हणाला आग लागली म्हणजे यावेळेला बक्षिसाला आपलं मात्र काय धडकत नाही त्यावेळेला म्हणून दोघींनी दोन हंडे घ्यायला आणि निघून राजवाड्याला आलेल्या ताहीला निघून त्या या चालल्यावर निघून त्या या चालल्यावर निघून त्या या चालल्यावर राजा धुताच्या जवळ राजा माझ्या या धुरताला मजा या लिखीला मरण त्या नाही गरबाला मरण त्या नाही दशा कशी बघा झाली दाशा जाऊन राजाला लागले सांगायला महाराज काय सांगायचं तुम्हाला काय झालं तुमच्या लेकीला त्या तुमच्या त्या बाळाला तिच्या मरण नाही बघा मरण नाही बघा आमची तोंड कशी झाली दाशेच्या पुस्तकात तिचा हात गळून पडलाय माझ्या तोंडाला फळ आल्यात ही आमची अवस्था कशी केली बघा त्यावेळेला एवढं ऐकल्यानंतर राजा भ्याला होता जीवाला राजाला कोडं पडलं काय करायचं काय ह्या लेकीला त्या बाळाला मात्र मारायचं ठरविलेलं राजानं मारायचं म्हणून ठरवलं होतं त्यावेळेला मात्र त्यावेळेला त्या डोळे जेवणाचा स्वयंपाक मात्र करून आणि मात्र नागाना भागानाला हाक मारायला लागला होता बोलायला लक्ष्मी वीरदेव ओविकार मंडळ दानोळी संघानं तयारीत राहायचं आहे राजानं त्या वेळेला ह्या मात्र आपल्या शेवकाची सांगायला शिपायाची बाबानो मनात जायचं इतू इंगल्या जेवढा अस्सल म्हणून विषयाच्या इतू इंगल्या सर्व मारून त्यांचं विष काढून आणायचं आणि त्याचा स्वयंपाक तयार करायचा आणि मात्र डोळे जेवण तयार करायचं बरं का विष काढून आणलं आणि आता जवळ गेलं सांगितलं त्या विषयाचं लाडू कांदूळ करंज्या चकल्या पुऱ्या घागऱ्या बरोबर आहे आपा हा भाग परत डोळे जेवणाला काय योग प्रकार बरोबर आहे हा भाग मात्र इथं झालेला आहे आपा मागल्या सगळ्यांना सांगितलं म्हणून आपण पुढे कथा गायची त्या टायमाला म्हणून करता जसं मात्र त्या टायमाला विचार पडला राजानं बाळाला मारण्याचं ठरवलं त्याच वेळेला ह्या बाळाला तर त्यांना मारायचं म्हणून सुन सुगाई आणि कंबर धरी नागाई दोघी दाशीना हा खाली मारायला त्या टायमाला जायला जायचं गंगा सोरावंती जवळ आता तिचा प्रसूती काळ जवळ आलाय तुम्ही पर्यंत ऐका त्याच्यात मारण्यात पटाय जायचा तुम्हाला माहिती आहे सगळं होय दोघींनी त्या बाळाला त्या सुद्धा करून द्यायचं आहे बाळाला मारायचं मला सांगायला यायचं पाहिजे तेवढं तुम्हाला बक्षीस देतो म्हणून दोन्ही दाशी आपा काय करायला माहितीये का त्याच टायमाला आशयानं निघून मात्र गेले रे ताईला निघून त्यात आलेल्या निघून त्यात आलेल्या सात ताळ मारीला काही सात ताळ मारीला काही निघून त्यात आलेल्या निघून त्यात आलेल्या सात ताळ मारीला काही सात ताळ मारीला काही
सरावतीन त्यासाठी बघितलं. अगे दाशानो, आज तुम्ही नवीनच आले दिसताय, काय भानगड आहे? काय सांगायचं मर्दीने, तुझ्या जवळ तो कोण नाही. दुसरं तुझी तर प्रसिद्धी वेळ जवळ आल्या म्हणून राजा आम्हाला काही तरी पडून देतो. तुम्ही जावा माझ्या लेकीच्या बाळपणाला म्हणून